नमस्कार, मी डॉक्टर सतीश आळंदकर पोर्ट ब्लेअरवरून. आज एका महान व्यक्तीचा स्मृतिदिन आहे. कदाचित खूप काही लोकांना माहिती असेल आणि खूप काही लोकांना माहिती नसेल. ज्या व्यक्तींनी स्त्री शिक्षणाचं पहिलं पाऊल या भारत देशामध्ये म्हणूया, भारत संस्कृतीमध्ये पहिलं पाऊल त्यांनी उचललं. जी आपला स्त्री चूल आणि मूल वर्षानुवर्ष पाहत आली, आजपर्यंत पिढ्यानपिढ्या पाहत आली, तर त्यांच्यासाठी एक पाऊल घराच्या बाहेर ज्यांनी उचलण्याचं सामर्थ्य दाखवलं, अशा सावित्रीबाई फुले त्यांना अभिवादन. या सावित्रीबाईच्या या एका पावलामुळे आज रोजी आजच्या जेवढ्या काही लाखो करोडो स्त्रिया आहेत, महिला आहेत आपल्या भारत देशामध्ये, अगदी स्वाभिमानाने शिक्षण घेत आहेत. पुरुषाबरोबर अतिउच्च पदावरती त्या आहेत आणि अगदी कॉन्फिडन्सने, विश्वासाने, खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक स्त्री पुरुषाबरोबर म्हणूया किंवा कदाचित काही वेळेला पुरुषाच्या पुढे जाऊनसुद्धा कार्य करते. ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे निश्चितच आहे, आणि हा अधिकार फक्त सावित्रीबाई फुले यांनी दिलेला आहे. ज्यामुळे आज स्त्रियांना आपल्या संसदेमध्ये, आपल्या घटनेमध्ये खूप काही अधिकार पण दिलेले आहेत. स्त्री शिक्षणामध्ये, स्त्री शिकल्यामुळे तर मला तर असं वाटतं प्रत्येक स्त्रीनी आज रोजी त्यांचे विचार ॲटलिस्ट पुढे कंटिन्यू जागे ठेवण्यासाठी किंवा पुढे घेऊन जाण्यासाठी आज त्यांच्यासाठी म्हणून कमीत कमी एक ज्योत म्हणूया आपण प्रत्येकाच्या घरी हवी आहे, मनोमनी तरी हवी आहे. जे फिजिकली लावू शकले नाही समजा, तर त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये असो, त्यांच्या घरामध्ये असो, तर त्यांनी ॲटलिस्ट या मातोश्रीचं, सावित्रीबाई फुलेंचं एक वेळा नाव घेऊन त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करायलाच पाहिजे. तर ही माझी नम्र विनंती आहे. त्याचबरोबर त्यांचे पती महात्मा फुलेजीसुद्धा, ज्यांनी त्यांना प्रत्येक क्षणोक्षणी, प्रत्येक वाटेवरती तेवढी साथ दिली, त्यांनासुद्धा मी डॉक्टर सतीश आळंदकर माझ्यातर्फे आणि माझ्या